सिल्लोड तालुका में पिछले सप्ताह घटित एक हिंसक घटना के विरोध में आज हिंदू समाज की ओर से जोरदार सड़क आंदोलन किया गया। यह आंदोलन सिल्लोड तालुका के लीखाखेड़ी फाटा पर छत्रपति संभाजीनगर जलगांव महामार्ग पर किया गया, जहां आंदोलनकारियों ने रास्ता रोको आंदोलन करते हुए आरोपी के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। सिल्लोड में 3 हिंदू युवकों पर मुस्लिम समूह द्वारा हमले के विरोध में लीखाखेड़ी फाटा पर हिंदू समाज ने सड़क रोको आंदोलन किया। आंदोलनकारियों ने आरोपियों पर मोकोका कानून के तहत कार्रवाई की मांग की और चेतावनी दी कि उचित कदम न उठाने पर आंदोलन और तेज किया जाएगा। प्रदर्शन के दौरान हमला करने वालों को गिरफ्तार करो जैसे नारे लगाए गए। पुलिस ने शांति बनाए रखी और आंदोलन में बड़ी संख्या में ग्रामीण युवा और महिला कार्यकर्ता भी शामिल थे। 30 तारखेला जे सिल्लोड या ठिकाणी आपल्या एका हिंदू युवकांवर मुसलमान टोळक्याने जे मारहाण केली, हे फक्त त्यांच्या हातगाडीसमोर उभे होते आणि हातगाडीसमोर उभे असताना हा विद्यार्थी ते शिक्षण घेण्यासाठी गेला। शिक्षण घेण्यासाठी रोज जाणं येणं होतं आणि हा एकदम टायपिंगचं क्लास या विद्यार्थ्यांनी लावलेले आहे। हा विद्यार्थी त्या ठिकाणी एक बस थांबा आहे, तिथं बस थांबतात, त्या ठिकाणी हा विद्यार्थी उभा होता। तर आजूबाजूला जे रस्त्यावर जे मुसलमान जे हातगाड्या लावतात, ते हातगाडी त्यांनी लावलेली होती। या विद्यार्थ्यांनी हटकलं की आमच्या गाडीसमोर उभं राहू नको। यांना विद्यार्थ्याने उत्तर दिलं की मी बसची वाट बघतोय। एवढंच म्हटल्यानंतर काही जे 5-50 मुसलमान टोळका आहे, त्या टोळक्याने ह्या विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली। बरं, ही मारहाण केल्यानंतर ह्या विद्यार्थ्याचे वडील तिथं समजावण्यासाठी गेले, त्याला देखील मारलं। ही दुर्दैवी घटना आहे। ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्या ज्या मुसलमानांनी ह्या विद्यार्थ्यावर जे हमला केला त्याला कडक शिक्षा व्हावी, यासाठी आपण लिहाखेडी फाटा इथं हे रस्ता रोको आंदोलन करतोय। आणि आपल्या माध्यमातून मी त्या सरकारला, शासनाला अशी विनंती करू इच्छितो की सिल्लोड ह्या ठिकाणी अशा वारंवार घटना घडतात, त्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे। हिंदू विद्यार्थिनी, हिंदू महिला ह्या नेहमी जातात आणि रस्त्यावरची जी अडचण आहे शासनाने ती दूर केली पाहिजे। ह्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज लिहाखेडी फाटा इथं आंदोलन करतोय। देशात व राज्यात आम्हाला 100% मदत होती, पण जे सिल्लोडची स्थिती आहे, ही सिल्लोडची स्थिती 100% जे राजकीय स्थिती आहे, हे जिहादी स्थिती आहे। या जिहादी स्थितीचा विरोध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय आणि वरती आम्ही 100% हा निरोप दिलाय। ह्या निरोपाच्या वरची जी हिंदू हे पक्षकार आहे ते नक्कीच आम्हाला मदत करतील, पण ही जी इथली मानसिकता आहे, ही मानसिकता बदलली पाहिजे, त्यासाठी हे आंदोलन आहे।